Hello, hello. So thank you very much, Rahul sir. एक मिनिट हा, एक मिनिट. रेनकोट अलाउड नाही आहे ना प्लेयरला? रेनकोट. ठीक आहे, चला. सो वेलकम बॅक. एक जबरदस्त सामना आपला समोर आपला पाहायला मिळत आहे. श्री निनाई देवी स्पोर्ट्स गाव विपक्ष श्री 11 पाडळीवाडी. पहिला बॉल अगदी पायावर जणू काय आक्रमण केलं होतं, मात्र पहिलाच बॉल धाडून दिला जातो. ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. मिळेल एक धाव. एका धावाडी धावाचा श्री गणेशा. स्ट्रायकेटला खेळाडू, ज्या खेळाडूला कुठल्याही ओळखपत्राची गरज नाहीये, त्याचा खेळ ही या खेळाडूची ओळख आहे. मिस्टर राम हुंडाळकर एक स्टार क्रिकेटर म्हणून खऱ्या अर्थाने या खेळाडूला ओळखलं जातं. एक जबरदस्त दैदिप्यमान खेळाडू, ज्या खेळाडूची बरीच मोठी फॅन फॉलोविंग आहे. ॲज अ स्टार क्रिकेटर का म्हटलं होतं, या खेळाडूला कुठल्याही ओळखपत्राची गरज नाहीये. क्रिकेट आणि खेळ ही त्याची ओळख आहे. एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. ऑन साइडला शूटला पाठवलं. मिळतील 6 धावा आणि या 6 धावांनी धावफलक मात्र पोहोचतोय 8 या अंकावरती. 3 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. यस, डिक्लेअर स्वरूपाची धाव पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावर येत आहेत. अगदी पावसाळी क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेत असताना इस बॉल द्यायचा आहे. बॉल मैदानामध्ये पुरवा. ओके आहे. तर क्रिकेटचा आनंद घेताना सर्व खेळाडू आपण पाहतोय. अगदी रविवारचा दिवस ओहो, अगदी खोदून खेळला या चेंडूला. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला अगदी धाडून दिलं. पुढे एकदा सीमा रेषेबाहेर. मागील चेंडू आपण पाहिला ऑन साइडला आणि यावेळेस मात्र डीप कव्हरला चेंडू जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर. येस, मागील चेंडू आपण जर पाहिलं तर मात्र नक्की डिक्लेअर स्वरूपाची धाव आली. मात्र त्या आधीच्या चेंडूवर आला होता मोठा षटकार. या बॉलवरती आला मोठा फटका. या चेंडूवर सुद्धा मिळतील 6 धावा. धाव स्कोर कार्ड मात्र आपण जर पाहिलं तर धाव फलक यावेळेस पोहोचतोय ते म्हणजे तब्बल 15 या अंकावरती. हो, क्या बात आहे. कमालीचा चेंडू पाहिला. अगदी षटकार खेचल्यानंतर पुन्हा एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः राम हुंडाळकर या खेळाडूला, या स्टार प्लेअरला मात्र कुठेतरी झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यास 15 धावा धावफलकावरती आहेत. एक थोडीशी इजा झाली आहे. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर मात्र पहिल्या षटकामध्ये आलेले 2 षटकार अशा प्रकारे तब्बल 15 धावा धावफलकावरती आल्या. मात्र या षटकामध्ये काय पाहायला मिळतं, 2 षटकार सुद्धा पाहायला मिळाले आणि ज्या खेळाडूला 2 षटकार खेचले त्या षटकाराला जखमी सुद्धा केलं, त्या खेळाडूला जखमी सुद्धा केले, इंजर्ड सुद्धा केलं गोलंदाजाने. या बॉलवरती मात्र षटक क्रमांक 2 पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र एक धाव मिळते. बॉलर नेम प्लीज.
गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा, अन्यथा आपला एखादा प्लेअर आमच्यापर्यंत पोचवा प्लीज. नाव सांगा गोलंदाजाचं. प्रवीण. बॉलरचं नाव काय? अर्षद. अर्षद ओके. हो हो कमालीचा चेंडू, जबरदस्त चेंडू आपण पाहिला. अगदी प्रयत्न तरी केला होता, असं वाटलं होतं की एकदा मोठा स्ट्रोक घेतोय की काय या बॉलवरती. मात्र जबरदस्त गोलंदाजी अगदी खोलवर टप्प्याचा, आणि टप्पा पडल्यानंतर खूप कमी उसळी घेणार हा चेंडू पाहिला आपण. हो हो यावेळेस उसळी दिली आहे, व्हेरिएशन दाखवते गोलंदाज. यस 22ची धाव नक्कीच मात्र मिळेल, एकदा या बॉलवरती मिळेल. धावा पोहोचत आहेत 17 धावा, मात्र व्हेरिएशन दाखवते गोलंदाज. अगदी राम मुंडाळकर सारख्या या खेळाडू समोर निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे खऱ्या अर्थाने कमाल आहे. कमाल आहे या गोलंदाजाची. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं, फुलटॉस चेंडू होता मात्र अगदी स्लोवर पद्धतीचा फुलटॉस चेंडू हाताळला, आणि अगदी कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. गोलंदाज संतोष हर्षद. मात्र हा बॉल पंच आम्हाला इशारा करतात की अवांतर लेग सिक्सच्या बराच बाहेर निघून जातोय. 18 धावा धाफालकावर येत आहेत. या 4 चेंडू त्यानंतर मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग आहे का? तर यस इथे मात्र टायमिंग प्रॉपर होतोय, आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार, आणि आणखीन एक खणखणीत षटकार. फलंदाज राम या फलंदाजा बॅट पदर आपण पाहिला. त्यानंतर मात्र एस डिक्लेअर स्वरूपाचे धाव मिळते, एकच धाव मिळेल, आणि अशा प्रकारे आपण पाहतो 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एंड ऑफ द 2 ओव्हर्स. धावा येत आहेत त्या 25 धावा धाफालकावरती आहेत. गोलंदाजाचं नाव पोचवा, गोलंदाजाचं नाव. प्रवीण. येस प्रवीण. येस विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. तर विकेटचं पतन ते फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज माझ्या मते आपण पाहतोय विकेटचं पतन. प्रकाश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज बाजारामध्ये दाखवलेलं स्वप्नील. पंचवीसावा धाफालकावरती आहेत. स्पीडअप करायचा आहे. डॉट बॉल.
ओहो यावेळेस टायमिंग फसलंय. अगदी संतोष दूरवरून आपण पाहतोय. अगदी लॉंग ऑन वरून मात्र लॉंग ऑफला धावतोय आणि ते खूप खराब थ्रो. ओव्हर थ्रोच्या धावा मात्र लगातार मिळतात की काय. यस धाव कंप्लीट होते, धाव मिळते इथे. तसं धावा मिळाल्या त्या यस 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत. ओहो टायमिंग प्रॉपर क्लास दाखवत आहे. या फटक्यामध्ये क्लास पाहायला मिळाल्या. अक्षरशः कला कौशल्य आपलं दाखवतोय, आपल्या मनगटातील ताकद दाखवतोय हा खेळाडू. आणि या बॉलवरती सुद्धा मिळतील 6 धावा. आलाय षटकार आणि यस 35वा धाव फलकावरती येत आहे. 35 रन्स. माफ करा 34 धावा आणि त्यानंतर हा डॉट बॉल. 3 षटकांचे खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 34वा धाव फलकावरती आहेत. चौतीस धावा धाव फलकावरती आहेत. व्हाईट बॉल. 35 धावा धाव फलकावरती आहेत. त्याच्याच अतिरिक्त धाव आपण पाहतोय. आता मात्र 35 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजचं नाव पोचवा प्लीज संतोष. उमेश विवेक विवेक. ओहो हा चेंडू काय असेल. पंचाकडे नजरा आहेत आमच्या. येस नो बॉल. कारण अक्षरशः त्याने गोलंदाजाने क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळलाय. या 2 धावा मिळतात. त्याचबरोबर डिक्लेअर स्वरूपाची धाव. येस 2 धावा मिळतात या बॉलवरती. नो प्लस डिक्लेअर. येस 37 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी हलक्या हाताने या छोट्या दिशा देण्याचं काम केलं आणि एकदा या बॉलवरती सुद्धा मिळते. एक धावेने जिथे आपण पाहतोय अगदी
एखाद मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये खेळले जातात, मात्र इतर चेंडूवर एका दुहेरी धाव सुद्धा आवर्जून घेतली जाते. अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल. धावफलक मात्र पोहोचतात 39 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दोन धावा मिळतील का, तर यस, यस आउट आहे. फलंदाज बाद होतोय अखेर. या दोन धावा या ठिकाणी मिळालेत. 41 धावा धावफलकावरती होत आहेत. अजूनही या षटकाचा विचार केला तर या षटकाचे दोनच शूट आपण पाहिले. गोलंदाज श्रीकांत, माफ करा, न्यू बॅट्समन श्रीकांत आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. कारण ही मिळून अशा प्रकारच्या चुका होतात जेव्हा एखादा स्टार प्लेअर समोर असतो, एखादा एक दैदिप्यमान खेळाडू जो समोर असतो, जो खेळाडू मैदानाच्या चारही बाजूला अगदी खेळू शकेल असा, कोणत्याही बाजूला खेळू शकते. यावेळेस आपण पाहतोय अगदी लॉफ केला आहे. खूप उंची तर खूप मिळाली, मात्र डिस्टन्स गाठता आला नाहीये आणि इथे दोन धावा मिळत आहेत. या दोन धावांनी धावफलक मात्र पोहोचले 44 या अंकावरती. 44 रन्स. या 44 धावा आहेत. आतापर्यंत या स्पर्धेतला खऱ्या अर्थाने उच्चांक स्कोर मिळायला हरकत नाहीये. गुडघ्याचा वापर केला होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल. तर दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. डीप कव्हरला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे दोन धावा तर घेतलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा. हो, 3 धावेचा प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू, येस, आपण तिथेच थांबा. आता शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती आतापर्यंत 46 धावा. आणि शेवटच्या बॉल वरती मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जातील का, तर 3 धावा मिळत आहेत. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं जाईल.
हॅलो. चला, तर 2 चेंडू आणि 1 धाव धाव फलकावरती आहे आतापर्यंत. येस, गोलंदाज माफ करा फलंदाज संतोष आणि त्याचबरोबर हर्षद अक्रॉस लाईन चेंडू डॉट बॉल. कुठल्याही प्रकारचे धाव मात्र मिळत नाही. शरीरावर चेंडू आदळतोय. डॉट येस, माफ करा येस, एक धाव मात्र येस लेग बायची धाव आपण पाहिली. एक धाव मात्र नक्कीच मिळते. हो, यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न. अगदी डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण क्विक थ्रो इथे ठिकाणी केला जातोय. 2 धावा मात्र मिळतील. या 2 धावांनी आपण जर पाहिलं टार्गेट 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचे आहे आणि आतापर्यंत धावा धाव फलकावरती येतात त्या 4 धावा. एक धाव या बॉलवरती सुद्धा मिळेल. 5 धावा येत आहेत. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघणारा छोटा मुंबईला फलंदाजच्या रेस पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतो या ठिकाणी सुद्धा. मागील चेंडू आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळाली होती. येस, आणि अशा प्रकारे आपण पाहतो की पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ विदाउट एनी लॉस आपण जर पाहिलं तर एकही फलंदाज या ठिकाणी बाद झाला नाहीये. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. येस, फक्त एक धाव मिळेल. वाईड अतिरिक्त धावे. हा बॉल सुद्धा खूप चांगला पाहायला मिळाला. 22च्या स्वरूपाची धाव नक्कीच मिळेल. डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र मिळते आणि या एका धावाने धाव फलक मात्र पोहोचते. आपण पाहतोय की 8 धावा या धाव फलकावरती येत आहेत. टोटल स्कोर कार्ड आज मात्र आपण जर पाहिलं रविवारचा दिवस. फुटवर्कचा वापर पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर बॅट एच आणि डिक्लेअर बस धाव मिळते ही. येस, डिक्लेअर स्वरूपाची धाव मिळते. अगदी एक एक धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाते. 10 धावा या धाव फलकावरती आहेत. हो, इथे सध्या आहे आणि फलंदाज बाद. नक्कीच आणि फलंदाज नक्कीच स्वतःवरती नाखुश आहे. फलंदाज स्वतःवरती नाखुश आहे कारण गरज नव्हती या धाव करण्याची. फोर्स केलं गेलं आणि तिथे मात्र धावची स्वरूपामध्ये बाद होतोय.
व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. यस इथे टायमिंग प्रॉपर आहे. फुलटॉकचा वापर, शफल झाला फलंदाज आणि अगदी क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. 6 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड आता मात्र पोहोचते टोटल 17 या अंकावरती. 17 रन्स. धावा धावफलकावरती येत आहेत या षटकाराने. 50 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि अशाच प्रकारचे फटके जर आले तर मात्र 50 धावांचं टार्गेट सुद्धा सहजरित्या पूर्ण होऊ शकतं. यस बॉल द्या मैदानामध्ये. बॉल पुरवा. तर या बॉलवरती मिळते ती 1 धाव. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा येतात त्या टोटल 18 धावा. 50 धावांचं टार्गेट खूप मोठं आहे. मात्र ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती त्या प्रकारची सुरुवात मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस अगदी टीप कव्हरला चढून आता आलंय. फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचल फेकूपर्यंत 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस खूप चांगले एफर्ट्स मिस्टर राम उडाळकर यशरक्षक खऱ्या अर्थाने 1 धाव रोखले असं व्हायला हरकत नाहीये. इथे अतिरिक्त धाव मिळेल नक्कीच वाईड आणि त्याचबरोबर डिक्लेअर स्वरूपाचे धाव 2 धावा मिळत आहेत. यस धावफलक पोहोचतो 22 या अंकावरती. आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. ओहो वॉटर स्ट्रोक. काय आवाज आलाय या स्ट्रोक वरती. अगदी स्वीट साऊंड. अगदी कानाचे पारणं फेडणारा डोळ्याचे पारणं फेडणारा फटका पाहायला मिळालाय आणि लांबी सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली. लॉंग डिस्टन्स अगदी गाठलं या चेंडूने आणि 6 धावा मिळून जातील. यस आणि 6 धावाने 28 रन्स. 28 धावा. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. 29 धावा येत आहेत. आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज संतोष एफर्ट्स घेतोय
प्रयत्न करतोय आपल्या संघाला हे टार्गेट चेस करण्यासाठी. डॉट बॉल 29 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. 50 धावांचा टार्गेट. इथून मात्र जर पाहिलं तर 21 धावा जिंकण्यासाठी. हो आणखीन एक कमालीचे फटके संतोषच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. आणखीन एक चांगला फटका यावेळी सुद्धा मिळतील 6 धावा आणि टोटल स्कोर कार्ड आता मात्र आपण पाहिलं तर मात्र 35 या अंकावरती 35 रन्स. इथून मात्र जिंकण्यासाठी आपण तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 15 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. स्पीडअप करा. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. आपण स्वतः आयोजक कमिटी आहात. वेळ आपल्याला वाचवायचा आहे. येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. पाच बॉल 15 धावा. ओ इथे धाव घेऊ शकत नाही. जेव्हा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला असतो तेव्हा तुम्ही धाव घेऊ शकत नाही. 2 चेंडू इथे डॉट स्वरूपाचे आलेत. फलंदाजाला प्रयत्न करावा लागेल की संतोषला तुम्हाला स्ट्राईकला आणावं लागेल. येणारे 4 चेंडू 15 धावांची गरज. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र संधी निघून गेले. कारण स्थिती जर पाहिली तर स्ट्रायकेनचा फलंदाज 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेचू शकत नाही आणि संतोषला आता इथून तुम्हाला स्ट्राईकला आणलं तर मात्र ही शेवटची संधी असू शकेल. मात्र या बॉलवरती सुद्धा मोठा फटका आला तरच. आणि इथून मात्र अगदी संतोषने जे काही कमावलं होतं, जे काही करून ठेवलं होतं संघासाठी, अगदी ते आता मात्र मातीमोल होताना पाहायला मिळतंय. आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. आणि या षटकामध्ये पहा अगदी संतोषला एकही चेंडू फेस करायला मिळाला नाही, एकही बॉल तरी फेस केला नाही. आणि खऱ्या अर्थाने सामना तिथेच गमावला जिथे संतोषला चेंडू फेस करायला मिळाला नाहीत.
येस आणि इथे बेडन षटक. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आणि खऱ्या अर्थाने जेवढा श्री निनाई देवी स्पोर्ट्स आत्तेगाव संघ जेवढा खुश असेल अगदी तेवढाच नाखुश आहे तो म्हणजे संतोष. कारण संतोषने एकतर्फी झुंज दिली होती, एकतर्फी खिंड लढवली होती, मात्र संतोषला आपल्या साथीदाराची मात्र साथ मिळाली नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे मात्र संघ पराभूत होतोय. पाडळी वाडी हा संघ विजय होतोय. आणि कॉंग्रॅच्युलेशन श्री निनाई देवी स्पोर्ट्स आत्तेगाव. चला आत्तेगाव संघाचे कर्ता आपण लगेच यायचं आणि त्याचबरोबर करमाळे संघाचे कर्ता इथे आहेत का? करमाळे संघाचे कर्ता चला या लगेच टॉस करता. चला कॅप्टन्स या लवकर. हॉल चला हत्तेगाव कर्णधार टॉससाठी लवकर या. हॅलो हॅलो चला. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय. ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने शेवटच्या षटक खूप कमालीचा हाताळलं गोलंदाज सुनील. मेडल षटक सचिन. ओके सचिन मेडल षटक हाताळलं. या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक आलं. चला टॉस करा लवकर टॉस करा. चला करमाळे संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला करमाळे संघ मैदानामध्ये प्रवेश करा. चला मॅन ऑफ द मॅच सचिन यायचा आहे. करमाळे संघ चला प्लीज आपण मैदानामध्ये प्रवेश करा. फील्ड लावून घ्या लवकर करमाळे संघ.